पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल मंदिरामध्ये महाद्वार काल्यानं आषाढी यात्रेची सांगता झाली। श्री विठ्ठलाच्या पादुकावर गुलाल व बुक्क्यांची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाद्वार काला उत्साहात पार पडला। या उत्सवानंतर आषाढी यात्रेची खऱ्या अर्थाने सांगता झाली असल्याचं मानलं जातं। संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून महाद्वार काला करण्याची मोठी परंपरा आहे। गोपाळपूरचा काला झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या पंढरीचा निरोप घेतात। यानंतर स्थानिकांचा उत्सव अर्थात महाद्वार काला करण्याची गेल्या 400 वर्षांहूनही अधिक काळापासून परंपरा आहे। येथील हरिदास घराण्यातील संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष श्री विठ्ठलानं दर्शन देऊन आपल्या खडावा अर्थात पादुका प्रसाद रूपानं दिल्या होत्या। गेल्या 11 पिढ्यांपासून हा उत्सव सुरू आहे। परंपरेनुसार संत नामदेव महाराज यांच्या वंशजांची दिंडी हरिदास यांच्या घरी आल्यानंतर श्री विठ्ठलाच्या पादुका मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर पुजाऱ्यांनी बांधल्या। यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभामंडप येथे 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर काल्याची दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी पादुकांवर लाह्यांची उधळण केली। यानंतर हा उत्सव महाद्वार घाटावरून वाळवंटात घेऊन जातात, परंतु यंदा चंद्रभागेला पूर आल्यामुळं घाटापासूनच तो फिरवण्यात आला। तेथून माहेश्वरी धर्मशाळा आराध्य गल्ली हरिदास वेस येथे परंपरेप्रमाणे दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी रस्त्यावर हजारो भाविकांनी देवाच्या पादुकांचं दर्शन घेतलं। तसेच गुलाल बुक्का व फुलांची उधळण करण्यात येत होती। श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यासमवेत काला केल्याचं मानलं जातं। यामुळं वारकरी संप्रदायात काल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मंडळी, आपण पाहत आहात पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। या आषाढी वारीमध्ये पंढरपूर लाईव्हवर आपण वेगवेगळ्या वारीच्या संदर्भातल्या बातम्या पाहिल्याच असतील। अशाच प्रकारे पंढरपूर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। रामकृष्ण हरी।